विकास निधी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने अजितदादांच्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना अहवाल पाठवण्याचे आदेश दिलेत। पाहूया एक खास रिपोर्ट। कचा कचा दादा आयोगाची बाधा, काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू। अजितदादांना भोवणार निधीचं वक्तव्य। आमच्या मशीनमध्ये पण तवशील दाबा कसा निवडणूक आयोगाने घेतली गंभीर दखल। बारामतीच्या प्रचारात केलेल्या या विधानामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानेही या वक्तव्याची गंभीर दखल घेत या संदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले। तर शरद पवारांनीही त्यांच्या वक्तव्यावरून अजित पवार यांना टोला लगावला। काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू, पण जसं आम्ही आमच्या मशीनमध्ये पण तवशील दाबा कसा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, माझा हात आखडता येईल। ते तुझा विचार समोर आता काल कोणतरी सांगितलं कसं जावं, मी तर सांगत नाही। अरे बघा तुम्ही सांगताना हे सांगितले असं राहू की तुम्हाला काही कमी करून देणार नाही। हे कमी करून देणार मी काही त्याच्या फळात जाऊ इच्छित नाही, कारण देणे घेणं घेऊन हा मात्र मागण्याची भूमिका आमची नाही। अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता। मतदारांना विकास निधीचं प्रलोभन दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला। स्वतः एक व्यापारी आहेत, त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत, त्यातले ते एक आहेत। माननीय दादांना मी फार नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो की हे जे पैसे आहेत ना, हे मायबाप जनतेच्या टॅक्सचे पैसे आहेत आणि निवडणुकीसाठी अशी प्रलोभनं दाखवणं, मग ही प्रलोभनं ही आचारसंहितेत येत नाहीत का, हे सुद्धा माननीय निवडणूक आयोगानं पाहिलं पाहिजे। आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे की निधी देऊन एखादा रस्ता होईल, पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळणं गरजेचं आहे। तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांनी मात्र अजित पवार यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं। नरेंद्र मोदीजींचा विकासाचा टावर असेल आणि सिम कार्ड हा काँग्रेस किंवा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी गटाचा टाकला तर सिग्नल कसे लागतील विकासाचे। तर अजितदादा काही चुकले असं माझं व्यक्तिगत रीतीने वाटत नाही आणि अजितदादा शब्दाचे पक्के आहे। त्या अधिकारवाणीतून त्यांनी त्या व्यापाऱ्यांना केलेला तो आदेश आहे। आदेश म्हणजे हा काही ते कोणी व्यापारी त्यांच्याकडे कामाला नाहीत किंवा ते त्यांचे कोणी बॉस नाहीत, परंतु त्यांचं असलेलं एक नातं जे प्रेम संबंधाचं नातं आहे, त्या नात्याच्या अनुसरून त्यांनी काढलेले ते उद्गार आहेत, म्हणून त्याला अदरवाईज घ्यायचा काहीही प्रश्न नाही। अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली होती। आता निवडणूक आयोग काय कारवाई करणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।